महायुतीची महाबैठक झाली, अतिशय सकारात्मक झाली आणि आता पहिली बैठक झाली. आता पुन्हा उद्या बैठक होईल आणि त्यातून निर्णय होईल महायुतीचा मुख्यमंत्री आणि महायुतीची मंत्रिमंडळ गटीत होईल. उद्याची बैठक कुठं होणार आहे? मुंबईत की दिल्लीमध्येच होणार? उद्या मुंबईत होईल. म्हणजे दिल्लीतली बैठक संपली म्हणायचं आजच्या? नाही असं काय संपवताय कशाला, पण बैठक सकारात्मक झाली आणि काल तर मी माझी भूमिका स्पष्ट केली. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि अमित शाह साहेबांशी देखील माझी चर्चा झाली. आज अमित भाई आणि JP नड्डा साहेबांच्या बरोबर चर्चा झाली आणि आम्ही तिघही होतो. मी होतो, देवेंद्रजी होते, अजितदादा होते. बैठक अतिशय सकारात्मक झालेली आहे आणि पुन्हा उद्याही बैठक होईल. आजच्या बैठकीत चर्चा काय झाली? म्हणजे चर्चा तुम्हाला सगळी कशी काय तुम्हाला आमची भूमिका काल मी जाहीर केली की महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा कालच मी दिलेला आहे. त्यामुळे तो डेडलॉक संपलेला आहे. नाही, आता ते त्यांचं विधानमंडळाचं नेता निवडीची बैठक होईल ना, त्यानंतर पुढची. तुम्ही साहेब पाऊण तास आधी जाऊन भेटला, तुमची वेगळी बैठक झाली. अमित शाह JP नड्डांनी तुमच्या स्वतंत्र बैठक, त्यात काय चर्चा? अरे बाबा, असं काही नाही, ते वेगळी चर्चा काही नाही. असं सरकार स्थापनेवरच चर्चा झालेली आहे, अशी वेगळी काही चर्चा झाली नाही. आमच्यामध्ये पूर्णपणे समन्वय आहे, सकारात्मक आम्ही सगळे आहोत आणि आम्हाला राज्यातल्या जनतेने जे अतिशय क्लिअर कट मॅन्डेट दिलेले आहे त्यांचा आदर आम्ही करतोय आणि लवकरच सरकार स्थापन करू. स्वतंत्र बैठक झाली कोणाची? तटकरेंच्या घरी अजित पवार. अरे त्यांची काय, त्यांच्या पक्षाची बैठक झाली ना. दोन उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. दोन उपमुख्यमंत्री ते आधी आले होते, मी आलो उशिरा आणि नाहीतर आमची पण तिकडे झाली असती. शपथविधी कधी होईल साहेब? अरे बाबा, आता तुम्ही एकदम घाई कशाला करताय? तुम्हाला 26 तारखेला सगळं काही व्यवस्थित सगळं होईल. पहिला कार्यकाळ आता काळजी भाऊ मुख्यमंत्री मी आहे, सगळ्यांची काळजी घेतोय. तुम्ही काय मागणी केली साहेब? काही अरे बाबा, तुम्हाला मंत्रिपद दिलं जाणार की राज्यपाल पद तुमच्या पक्षाला मिळणार? सगळं तुम्हाला सविस्तर मी सांगेन. कुठून आवाज आहे? तुम्हाला मिळणार त्याबद्दल काही चर्चा? लाडकी बहीण फेमस आहे आणि लाडका भाऊ म्हणून माझी ओळख झालेली आहे. आता नवीन ओळख निर्माण झालेली आहे, सक्का लाडका भाऊ. ते सगळ्या पदांपेक्षा ते मोठं पद आहे मला. त्यामुळे खरं म्हणजे आमची चर्चा जी आहे किंबहुना आजची बैठक जी आहे ही बैठकीमध्ये अतिशय साधक बाधक चर्चा झाली आणि उद्याही आमची बैठक होईल आणि 1-2 दिवसामध्ये निर्णय होईल. निर्णय होईल ना. का येऊ नको इकडे? नाही, दिल्ली तुम्ही आले पाहिजे यासाठी. शिंदे साहेब, एका बाजूला थोडंसं कुठेतरी एक कॅम्पेन दिसतंय किंवा तुम्हाला बदनामी करण्याच्या विरोधामध्ये एक मोहीम चालवल्यासारखी दिसते. कशा काय जे भाजपचे प्रवक्ते काय कसली मोहीम आहे काय? की तुम्ही अरे बाबा, काल मी माझी भूमिका स्पष्ट केली, संपूर्ण महाराष्ट्राने ते बघितली आणि मोदीजी आणि अमित भाईंची माझं फोनवर चर्चा झाली आणि शिवसेना जी आमची वैचारिक एक विचारधारा एक समान असलेले आम्ही दोन्ही पक्ष आहोत. त्यामुळे पदापेक्षा आम्हाला जनतेने दिलेलं जे काही कौल आहे आणि त्याचा आदर करणं हे आमचं काम आहे. असं आहे ना. त्यामुळे कुठला फोटो? अमित शाह साहेबांसोबत जो फोटो आला, काय झालं? त्या फोटोवरून चर्चा सुरू झाली. काय फोटो मध्ये काय आहे? तुमचा चेहरा गंभीर. अरे आता तुम्हाला कधी गंभीर कधी हसरा काय काय तुम्ही आता ठरवताय, तुम्हीच ठरवा. लाडकी भाऊ झाल्यापासून तुम्ही हसरे दिसतात सगळीकडे. अरे बाबा, आजही मी खुश आहे कारण जे आम्ही 2-2.5 वर्षात जे काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे कल्याणकारी योजना आम्ही केल्या, लाडकी बहीण त्यात महत्त्वाची आहे आणि त्याचा रिझल्ट जो आहे या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढी मेजॉरिटी मिळाली नव्हती. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरकारवर जनता खुश आहे
आणि सरकारच्या कामाबद्दल जनता समाधानी आहे, याच्यातच आमचं समाधान आहे. उद्याच्या बैठकीत पडदा पडेल असं म्हणायचं मुंबईतील बैठकीत या सगळ्या लवकर चर्चेवर- तुम्हाला चर्चेवर. पडदा बंद करायचा का? नाही नाही आम्हाला अरे तुम्हाला बातमी एकाच दिवसामध्ये थांबवायची आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि तुम्हाला निर्णय अंतिम झाला नाही असं म्हणू शकतो आपण कुठल्याच बाबतीत. चर्चा झाली, चर्चा आणखी उद्या सुरू आहे, त्यामुळे निर्णय अंतिम होईल तेव्हा तुम्हाला कळेल.